त्याच्यामुळं आता तालुक्यामध्ये किती जरी गाजावाजा असला की एकीकडे जरी वातावरण पुढाऱ्यांचं पोषक दिसत जरी असलं तर ती सर्वसामान्य जनता गोरगरीब माणूस हा एकच म्हणतोय की आम्हाला कामाचा माणूस पाहिजे, आपला माणूस पाहिजे, हक्काचा माणूस पाहिजे. महाराष्ट्राने बघितलेलं आहे की भाजप ही मराठा आरक्षणाच्या विरोधातच नाही, कारण ज्यावेळेस आंतरवली सराटीमध्ये आंदोलनं झाली, ज्यावेळेस उपोषण धरली गेली त्यावेळेस पूर्ण मंत्रिमंडळ अगदी मंत्री महोदय असतील, सीएम साहेब असतील, यांनी सर्वांनी आणि त्यातल्या त्यात माननीय रामभाऊजी सातपुते साहेबांनी सुद्धा स्वतः भेट देऊन की बाबा मी मराठा आरक्षणाबरोबर आहे, माझा त्या ठिकाणी विरोध नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. च्या माध्यमातून जरी काम झालं तरी त्या वाट्यामध्ये आपला कुठंतरी वाटा पाहिजे, तो मतदानाच्या स्वरूपातून पाहिजे. आणि त्यांना ते 5 वर्षामध्ये जे त्यांनी त्यांचं काम दाखवून दिलं, रस्त्याचे काम असतील, आरोग्यदूत म्हणून त्यांना ओळखलं जातं किंवा ज्या वेळेस वेळ पडली रात्रीच्या अपरात्रीच्या जरी काय प्रसंग आले लोकांना 1:30, 2, 3ला तरी त्यावेळेस त्यांनी फोन उचललेले आहेत. आणि रानातले DPचे विषय असतील, आपण बाईटवरती पाहिलं की एका दिवसामध्ये DP बसवणारा आमदार किंवा ऑन दी स्पॉट निर्णय घेणारा माणूस जर म्हणलं किंवा ऑन दी स्पॉट अधिकाऱ्यांना फोन लावणारा माणूस म्हणलं तरी माननीय रामभाऊजी सातपुते साहेब ते. नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माळशिरस विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आज आपण माळशिरस तालुक्यातील माळशिरस नगरपंचायतचे माजी नगरसेवक तसेच भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री रणजित मोटे यांच्याकडे आपण आलेलो आहोत. यांना आपण आपल्या चॅनलमध्ये बोलते करणार आहोत. यांच्याशी खास आपण मुलाखत घेणार आहोत की येणाऱ्या 2024ची जी आता चालूची जी निवडणूक आहेत त्या संदर्भात बरेचसे काही मुद्दे आहेत. रामभाऊ एकीकडे महायुतीचे रामभाऊ सातपुते आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर आहेत. मात्र या तालुक्यामधील जनतेला संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण हा तालुका धनगर समाजाचा मानला जातो. या अशा अनेक प्रश्नावरती आज आपण मोठे साहेबांबरोबर प्रश्न विचारणार आहोत, त्यांच्याशी त्यांना बोलतो करणार आहोत. तर सर्वप्रथम सर, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, मला एक सांगा, तुमचे वडील मामासाहेब मोटे ज्यांनी संघर्ष विरुद्ध विरोध केला त्याच्यानंतर 1997 साली काकासाहेब मोटे मांडवे गणातून जिल्हा परिषद सदस्य झाले. तर मला एक सांगा, 2004 मध्ये विधानसभेची उमेदवारी ज्यावेळेस विश्वासार्हता बघूनच तुम्हाला भाजपाने दिली, बरोबर आहे. तर या अनुषंगाने आज 2024च्या माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये आपण रामभाऊ सातपुते यांचं काम करतात. मला असं वाटतं की तुम्ही धनगर समाजाचे आहात. तर या धनगर समाजाचेच पुढील महाविकास आघाडीचे उत्तमराव जानकर आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे रामभाऊ सातपुते आहेत. तर तुम्ही भाजपचेच का आणि समाजाबरोबर जाणं तुम्हाला योग्य वाटलं नाही का? हा प्रश्न तुमचा बरोबर आहे. सर्वप्रथम मत माझं मांडतो की समाज हा विषय जो आहे तो मला कधी लहानपणापासूनच तो हे झालेला नाही. जीवन जगत असताना आपण कुठेही कोणाबरोबर संबंध जोडत असताना एक नीतिमत्ता किंवा एक पक्ष, पार्टी, तत्त्व हे बघितलं जातं. आणि ह्याच्यामधून जे काही वडिलांनी आम्हाला शिकवण दिली की पहिल्यापासून ते संघर्ष जो त्यांनी केला की त्या काळामध्ये फार काही पुढारी नव्हते, पण त्यावेळेस जे काय पुढारी होते त्यांच्या शब्दाला किंमत होती. तर ह्याच्यामध्ये वारसाना मी हे राजकारण त्यांच्या पुण्याईने जे काय पदं भोगले असतील ते त्यांची सर्वासर्वी त्यांची पुण्याई आहे आणि समाजाचं योगदान आहे त्याच्यामध्ये फार मोठं. समाजानंही कधी आम्हाला डावललेलं नाही. अगदी आमच्याकडं साखर कारखाना नव्हता, दूध संघ नव्हता, बँका नव्हत्या, कुठलं असं काय आम्ही लोकांना काय दिलं असा काय विषय नव्हता. पण एक वडिलांची पुण्याई किंवा वडिलांवरती असणारा विश्वास ह्याकडं बघून लोकांनी पक्ष बघून ह्याकडं बघून आम्ही याला चारही भावांना लोकांनी खांद्यावर घेतलं. आज आमच्या घरामध्ये पदं भोगले असतील. थोरले भाऊ काकासाहेब मोटे यांनी जिल्हा परिषद सदस्य पद भोगलं. आमचे एक वहिनी जिल्हा परिषद सदस्य आहेत मांडवे गाणातूनच. एक भाऊ बांबरोडीमधून ग्रामपंचायत सदस्य आहेत. मी माळशिरसमधून नगरपंचायतला चांगल्या मताने बहुमताने निवडून आलो.
असं प्रेम लोकांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळं समाजाचं ऋण आयुष्यभर मरेपर्यंत फेडू शकत नाही. पण ज्यावेळेस पार्टी, इलेक्शन, उमेदवार हा विषय येतो त्यावेळेस समाज हा विषय घेऊन नुसतं चालणार नाही. तर आमदार हा तालुक्याचा प्रथम नागरिक आहे आणि तो प्रथम नागरिक हा स्वच्छ पाहिजे, तळमळीचा पाहिजे, कामाचा पाहिजे आणि जो गोरगरीब स्वतःपेक्षा जो सर्वांना चालणारा माणूस आहे हा सर्वात महत्त्वाचा विषय. त्याच्यामध्ये समाज हा विषय घेणं हा बरोबर नाही. समाजाशिवाय आम्ही काही करू शकणार नाही, पक्षाशिवाय आम्ही काही करू शकणार नाही. पण समाजाला एक कळकळीची विनंती आहे की आपण समाज बघून जर गेलो तर जे काय पाठीमागं आपण धोके पत्करलेत, सर्वांना, तालुक्याला, महाराष्ट्राला माहिती आहे. मामासाहेब मोटेंनी चांदापुरी साखर कारखाना व्हावा म्हणून स्वतःची घरं, जमिनी, जागा गहाण ठेवून कर्ज काढून दिलं कोट्यावधी रुपये आणि इतरांना ते कर्ज काढून देण्यास प्रवृत्त केलं. पण त्याच्यामधून निष्पन्न काय झालं की ते कर्ज तर ज्या कारखान्यासाठी काढलं गेलं ते भरलं गेलं नाही. पण ते भरलं गेलं नसल्यामुळं ज्या काय लोकांनी आपला समाजाचा कारखाना होतोय, आपला कारखाना होतोय म्हणून जी मदत केली त्या लोकांच्या घरावरती जप्ती, नोटीस, निलाव, सिबिल खराब अशी परिस्थिती निर्माण झाली आणि ती लोक अक्षरशः गेले 20 वर्षे कॅन्सरसारखं झगडत आहेत. पण ते आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणखी ते विषय बाहेर आलेले नाहीत की किती जणांच्या नावावरती कर्ज काढलेलं आहे. त्यांच्या परस्पर पण लोन काढलं गेलेलं आहे. जे काय वाहनं लावली गेली होती, कुठल्या तरी दुसऱ्या कामानिमित्त सातबारे त्या कारखान्याला दिले गेले होते, तर ते लोकांना माहिती नाही की आमच्या नावावरती कर्ज काढलं आहे म्हणून. जर अशी जर प्रवृत्ती असेल, माझा एक प्रश्न असा आहे की 1 रुपयाची चोरी काय केली काय आणि 1 लाख रुपयाची चोरी केली काय. पण चोरी हा गुण त्या माणसामध्ये आहे. अक्षरशः आपलं कुणाशी भांडण नाही, वैरत्व नाही आणि ते करण्याचंही कारण नाही. पण जे काही विचाराची जी सांगड म्हणतो आपण, ज्याच्यासाठी आपण राजकारण करत असतो, ज्याच्यासाठी झगडत असतो, ह्याच्यामध्ये लोकांचं हित बघितलं पाहिजे. जर आपण एखाद्याला, चुकीच्या माणसाला जर पुढं करून जर लोकांची फसवणूक होणार असेल तर त्या पापामध्ये सामील होणं माझ्यासारख्या अध्यात्मक माणसाला ते योग्य वाटणार नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की माणसाची विचारसरणी जगा आणि जगू द्या ही असली पाहिजे. कुणाचं चांगलं नाही करता आलं तरी वाईट तरी करू नका आणि कुणाचं घर संपवू नका. तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर गेल्या विधानसभेला माननीय रामभाऊजी सातपुते साहेब हे नवके उमेदवार होते. अगदी कुणाला माहीत नव्हते, पण एक नावामध्ये त्यांच्या राम आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मिटिंग केली आमच्या बंगल्यावरती, त्यावेळेस जी काय त्यांच्याबरोबर जी चर्चा झाल्या त्यातून एक कॉन्फिडन्स येतो माणसाला. चेहरा बघून असेल, त्यांचे वर्डिंग, स्टोनिंग असेल, त्यांचे विचार असतील, तर एक मत असं झालं की हा माणूस जर आपल्याला मिळाला तर 100% तालुक्याला आपल्या कलाटींनी मिळेल आणि सर्वसामान्याचे प्रश्न सुटतील. जे काय प्रलंबित प्रश्न असतील ते आमदार साहेबांच्या हाताला धरून आपण ते प्रश्न मार्गी लावू शकतोय. आणि भारतीय जनता पार्टी नुसती राज्यापुरती नसून तर पूर्ण देशामध्ये तो राष्ट्रीय पक्ष आहे. केंद्रामध्ये, राज्यामध्ये जर सरकार एक असेल तर कोणताही प्रस्ताव गेला तर त्याला मंजुरी मिळण्यामध्ये अडचण येत नाही आणि त्याचा फायदा आपल्या माळशिरस तालुक्याला होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात पश्चिम भागामध्ये जो आत्तापर्यंत विकास झालेला नाही, तर त्यातून आम्ही थोडं आमदार साहेबांना बोललो होतो की आता तुमच्या माध्यमातून किमान पश्चिम भागामध्ये काहीतरी MIDC विषय असेल, साखर कारखाना विषय असेल, दूध संघ असेल, जेणेकरून जे माळशिरस तालुक्यातला तरुण युवक बाहेर जो जातोय तो कसा इथं थांबला पाहिजे. इथं कुठलंच असं साधन नाही की ते कमी आहे, की पाण्याची कमतरता नाही, शेती चांगली आहे. पण जे काय कारखाने असेल किंवा दूध संघ असेल किंवा MIDCचा हा जो विषय असेल, तर एक स्वच्छ कारभार आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक ते उभा राहावं ही आमची इच्छा आहे. तर त्यावेळेस त्यांनी तो शब्द दिला होता की आपण माळशिरस तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू आणि ते शब्दाला कटिबद्ध राहिले. आता आपण माळशिरस तालुक्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून जरी बाईट पाहिल्या आमदार सातपुते साहेबांच्या, तर अशा अंगावर शहारे आणणाऱ्या बाईट आहेत
की ज्यांचं आयुष्य म्हणजे आयुष्यामध्ये आपण काहीच करू शकणार नाही, कुणाचं वजन वाढलं होतं, कुणाची काही क्रिटिकल ऑपरेशन होती, घरच्या परिस्थितीमुळं ते ऑपरेशन करू शकत नव्हते, तर अशा ठिकाणी अगदी घरी जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची जातीनं चौकशी करून 10-10 लाखापर्यंतची ऑपरेशनं माननीय आमदार साहेबांनी केलेली आहेत. आणि सर्वात मला आवड जास्त काय आहे की गोरगरिबाला माणूस हाकेला धावला पाहिजे, त्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून जरी काम झालं तरी त्या वाट्यामध्ये आपला कुठंतरी वाटा पाहिजे, तो मतदानाच्या स्वरूपातून पाहिजे. आणि त्यांना ते 5 वर्षामध्ये जे त्यांनी त्यांचं काम दाखवून दिलं, रस्त्याचे काम असतील, आरोग्यदूत म्हणून त्यांना ओळखलं जातं, किंवा ज्या वेळेस वेळ पडली रात्रीच्या अपरात्रीच्या जरी काय प्रसंग आले लोकांना 1:30, 2, 3ला, तरी त्यावेळेस त्यांनी फोन उचललेले आहेत. आणि रानातले DPचे विषय असतील, आपण बाईटवरती पाहिलं की एका दिवसामध्ये DP बसवणारा आमदार किंवा ऑन दी स्पॉट निर्णय घेणारा माणूस जर म्हणलं, किंवा ऑन दी स्पॉट अधिकाऱ्यांना फोन लावणारा माणूस म्हणलं, तर हे माननीय रामभाऊजी सातपुते साहेब. त्याच्यामुळं आता तालुक्यामध्ये किती जरी गाजावाजा असला की एकीकडे जरी वातावरण पुढाऱ्यांचं पोषक दिसत जरी असलं, तर ती सर्वसामान्य जनता, गोरगरीब माणूस हा एकच म्हणतोय की आम्हाला कामाचा माणूस पाहिजे, आपला माणूस पाहिजे, हक्काचा माणूस पाहिजे. एकंदरीत हक्काचा माणूस पाहिजे हे बरोबर आहे. आपण धनगर समाजाचा आहात म्हणून आपण रामभाऊच्या बाजूने, कदाचित धनगर समाज म्हणून तुम्ही आपण बोलतो, मात्र हाच धनगर समाज माळशिरस तालुक्यामध्ये बहुसंख्येने आहे, तर हाच धनगर समाज रामभाऊच्या बाजूने येऊ शकतो का? आपण आलात पण बाकीचा धनगर समाज येऊ शकतो का? हा अतिशय योग्य प्रश्न विचारला. 100% येऊ शकतो. कारण आपण आमदार करत असताना ह्याच्यामध्ये बरेच वेळा मी बोललो, बरेच जणांशी समोर मत मांडलं की समाजात हा विषय येत नाही. कारण धनगर समाज हा सत्याच्या नेहमीच विरोधात राहिलेला आहे. हा 100% राहिलेला आहे. पण जिथं विरोधात राहिला तिथंच ते सत्तेच्या विरोधात राहिले म्हणजे आता ते सत्तेकडेच गेलेले आहेत ना. जानकर साहेब पण सत्तेकडेच गेलेले आहेत ना. त्याच्यामुळं धनगर समाजाचा कुणाचा व्यक्तिगत विरोध नाही, कुणाला व्यक्तिगत विरोध नाही. धनगर समाजाचा जो विरोध आहे की बाबा जे काय पाठीमागं जी लोकांनी विरोध केला, दुधाच्या संदर्भात असेल, साखर कारखान्याच्या संदर्भात असेल, दराच्या संदर्भात असेल, ह्याच्यासाठी विरोध होता. ह्याच्यामध्ये काय फरक झालेला नाही. पण ज्या भावनेतनं कारखाना काढायला गेला समाज, ज्या भावनेतून दूध संघ काढायला गेला, पण त्याचे रिझल्ट काय मिळाले? उलटं पश्चातापच करावा लागला ना. आणि त्यापैकीच आमचं एक तोंडावचं घर आहे. मामासाहेब मोटेंना महाराष्ट्र ओळखतो. बाही गणपतराव देशमुख असतील, हे समाजाचे जे काही अण्णासाहेब डांगे असतील, अशा लोकांबरोबर माझ्या वडिलांनी काम केलेलं आहे, समाजासाठी काम केलेलं आहे. अहोरात्र ते झटलेले आहेत, पळालेले आहेत. त्याच्यामुळं आम्ही समाजाच्या विरोधात नाही. जसं आपण बोललात की रामभाऊ सातपुते यांचं माळशिरस तालुक्यातील काम बोलतो. माळशिरस तालुक्यामध्ये रामभाऊ सातपुतेंनी कामाच्या अभावी त्यांनाच उमेदवारीला मिळून आणि भरपूर मताधिक्याने तेच आमदार व्हावे अशी तुमची इच्छा आहे. मात्र हेच रामभाऊ सातपुते यांनी गेल्या 4-5 दिवसापूर्वी ज्यावेळेस वेळापूरमध्ये एका सभेमध्ये, म्हणजे कॉर्नर सभा जी असते, त्या प्रचार कॉर्नर सभेदौरान त्यांनी मुस्लिम समाजाला हिरवे साप अथवा मुस्लिम जिहादींना ओळखा, वेळीच ओळखा, ते जिहादी होतील, या अशा प्रकारचे जे त्यांनी काय स्टेटमेंट केलं, तर त्यांना असं वाटत नाही का मुस्लिम समाजाची मते आपल्यापासून दुरावतील? नाही, तो विरोधकांनी लावलेला तो वेगळं वळण आहे. अगदी ते सरासर खोटं आहे. विषय असा आहे की निमगावमधील जर एका व्यक्तीची मी बाईट पाहिली मोबाईलवरती, तर माझ्या मते तो मोमेडियन म्हणजे आहे व्यक्ती, तर त्यांचंसुद्धा त्यांनी काहीतरी ऑपरेशन वगैरे काहीतरी केलेलं आहे. आणि असे असंख्य मोमेडियन समाजातील युवक असतील, माझे स्वतः काय युवकांबरोबर चर्चा झाली असेल, तर त्यांनी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळं हा जो विषय आहे तो कुठंतरी विरोधकांनी त्याला वेगळं वळण लावलं असेल. मी काय ते पूर्ण आता तुम्हीच प्रश्न तो केलेला आहे, पण ह्याच्यावरती काय भाऊ काय आमदार साहेब म्हणले किंवा बोलले ह्याच्याशी काय मी एवढं बारीक लक्ष दिलेलं नाही. पण हा जो काय मुद्दा आहे की त्या समाजाचं मतदान नको आहे का, किंवा त्या समाजाच्या विरोधात भाव आहेत, ते अजिबात चुकीचं आहे. त्या समाजाच्या विरोधात अजिबात भाव नाहीत. ते कोणी जरी समोर आला तर खांद्यावर हात टाकून त्यांनी कामं केलेली आहेत.
आम्ही बहुसंख्येनं बघतो की रामभाऊंच्या बरोबर बहुसंख्य मुस्लिम बांधव देखील आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत. हो आहे. तरी देखील त्यांना माळशिरस तालुक्यामध्येच असेल किंवा वेळापूरसारख्या छोट्याशा शहरामध्ये असेल, त्यांच्या मशिदीबद्दल असेल, त्यांच्या मदरसेबद्दल असेल, त्यांच्या राहणीमानावर असेल, हे शब्द वारंवार रामभाऊ सातपुते हे वापरतात. मग ते RSSचे जरी असेल तर RSSची विचारधारा ही अशीच आहे का? कारण RSSची विचारधारा कधीच नाही. कारण मोहन भागवत यांनी सुद्धा देखील सांगितलेलं आहे की RSSची विचारधारा हे मुस्लिमांविरोधात कधीच नाही. तर मग होणारे आमदार किंवा आता 2024ला जे उभा राहिलेले आहेत रामभाऊ सातपुते महायुतीचे, यांनी हे स्टेटमेंट दिलं तर त्याच्याबद्दल असं वाटत नाही का त्यांना आता मुस्लिमांची मते मिळू शकणार नाहीत किंवा मुस्लिमांच्याबद्दल त्यांनी पुन्हा नंतर असं कधी स्टेटमेंट दिलंच नाही वेगळं की माझ्याकडून हे अनावधानाने शब्द गेलेत वगैरे? नाही, आता जो तुम्ही प्रश्न केलेला आहे तो खरी परिस्थिती सांगतो की माझ्या कानावरती ह्यामधील एकही विषय नाही. पण मी जे स्वतः पाहिलेलं आहे स्वतःच्या ह्यानं, की आतापर्यंत जी मी बोललो की मी आता ह्या मतदानाच्या किंवा इलेक्शनच्या प्रक्रिया चालू झाल्यापासून त्या समाजातील बऱ्याचशा नेत्यांशी, युवकांशी ज्यावेळेस मी चर्चा केल्या त्यावेळेस त्यांनी एक मत मांडलं की आमचं आमदार साहेबांनी हे काम केलं आहे, ते काम केलं आहे, आम्हालासुद्धा इथं फंड दिलेला आहे किंवा आमच्या खांद्यावर हात टाकून चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीनं वक्तव्य त्या समाजाचं आलेलं आहे. तर आता भाऊंचं त्या समाजाबद्दल असं स्टेटमेंट आहे किंवा असं बोलणं आहे, हे भाऊ बोललेत का नाही बोलत हे मला कल्पना नाही. पण विरोधकांनी जर मतासाठी जर हे असं पसरवलं असेल तर हेही मला काही कल्पना नाही. बरं, आता मला एक सांगा, धनगर समाजाचे आरक्षण योद्धा लक्ष्मण हाके यांनी गेली 2-3 दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. आणि त्यांना पाठिंबा देताच या माळशिरस तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव हे अत्यंत तीव्र स्वरूपाचे नाराज झाले दिसून आले. कारण हेच लक्ष्मण हाके यांनी अंतरवाली सराटी येथे, कारण ज्या ठिकाणी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे दादा यांनी आरक्षणासाठी एक लढा उभारला होता, त्याच आरक्षणाविरोधात OBCचे नेते किंवा धनगर समाजाचे नेते हे लक्ष्मण हाके यांनी त्याच अंतरवाली सराटीमध्ये उपोषण केलं. त्यामुळं आमच्या विरोधातच, म्हणजे मराठा समाजामध्ये कुठंतरी भावना आहे की आमच्या विरोधातच लक्ष्मण हाके यांनी लढा उभारला होता. त्याच लक्ष्मण हाके विरुद्ध मराठा समाजाची तीव्र संतापाची लाट आहे आणि त्याच लक्ष्मण हाकेंनी उत्तमराव जानकर यांना पाठिंबा दिला. त्यामुळं इथला मराठा समाज हा अत्यंत नाराज झाल्याचा आहे. मराठा समाज त्यांची दिशा आहे की मराठा समाजाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला, तो कुठल्याही पक्षाचा असो, त्या पक्षाला आम्ही विरोध करणाऱ्याला पाडायचा आणि मराठा समाजाच्या बाजूने जो शब्द घेतोय त्यांना उचलायचा, असं त्यांचा अजेंडा आहे. तर काय वाटतं मग या संदर्भात उत्तमराव जानकर यांना त्यांचा पाठिंबा राहील का महाविकास सातपुते यांना पाठिंबा राहील? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारला आहे. ह्याच्यामध्ये असं आहे की माळशिरस तालुक्यामध्ये मी एक धनगर समाजाचाच आहे आणि आज महायुतीचं मी काम करतो आहे, आमदार माननीय रामभाऊजी सातपुते साहेब यांचं भाजप. तर ह्याच्यामध्ये जो तुम्ही प्रश्न केलेला आहे की मराठा समाजांची काय भूमिका राहील, तर सर्व महाराष्ट्राने बघितलेलं आहे की भाजप ही मराठा आरक्षणाच्या विरोधातच नाही. कारण ज्यावेळेस आंतरवली सराटीमध्ये आंदोलनं झाली, ज्यावेळेस उपोषण धरली गेली, त्यावेळेस पूर्ण मंत्रिमंडळ, अगदी मंत्री महोदय असतील, CM साहेब असतील, यांनी सर्वांनी आणि त्यातल्या त्यात माननीय रामभाऊजी सातपुते साहेबांनी सुद्धा स्वतः भेट देऊन की बाबा मी मराठा आरक्षणाबरोबर आहे, माझा त्या ठिकाणी विरोध नाही, मी तुमच्या पाठीशी आहे, पण जे काय कायदेशीर बाबी असतील ह्याच्यामध्ये थोडा वेळ अवधी लागणार आहे, कालावधी जाणार आहे, पण भाजप ह्याच्या 100% विरोधात नाही, तुमच्याबरोबर आहे. हे भारतीय जनता पार्टीनं दिलेला शब्द आहे. आणि धनगर समाजाबाबतीतसुद्धा पहिलं स्टेटमेंट मला वाटतं रामभाऊ आमदार सातपुते साहेब यांनी दिलेलं आहे सभागृहामध्ये सुद्धा, की जे काही विषय असतील ते आपण मार्गी लावूया. तर याच्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही जो आता प्रश्न केला की मराठा समाजाची भूमिका कशी राहील, तर 100% भाजपच्या बाजूनं राहील असं आम्हाला वाटतं. याच मराठा समाजा आरक्षणासंदर्भात विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाविरोधात चर्चा चालू होते आणि मराठा आरक्षण विरोधात सुरुवातीला पहिल्यांदा टेबल जर वाजवला असेल तर याच रामभाऊ सातपुते यांनी वाजवला. त्यामुळं मराठा समाज इथला नाराज आहे. तर मग मराठा समाज कसा येऊ शकतो रामभाऊ सातपुतेंच्या बाजूने? नाही, हा प्रश्न मी खोटं बोलणार नाही.
हा विरोधकांनी केलेला इश्यू असेल, त्यांनी टेबल वाजवला का हात हलवला का अनेक कारणामुळे त्यांचा हात हलला गेला हे मला वैयक्तिक कल्पना नाही, पण हा विरोधकांनी एक स्टंटबाजी म्हणून केलेला इश्यू असेल. मुळात त्यांचा तो स्वभाव नाही आणि विरोधकांनी केलेला हे स्टंट त्यांचं जर मराठा आरक्षणाला जर विरोध असता तर त्यांनी सराटमध्ये जाऊन गाठीभेटी घेतल्या नसत्या किंवा मी मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे असे कधी बोलले नाही. म्हणजे मराठा आरक्षणाबरोबर आहे असे ते बोललेले आहेत, विरोधात कधी ते बोललेले नाहीत. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात ते बोललेले नाहीत. महत्त्वाचं एक सांगायला गेलं तर आपण माळशिरस तालुक्यातील मतदारांना ज्याप्रमाणे बोलत आहात की आश्वासन देत आहात रामभाऊ सातपुते की आणि येणाऱ्या नंतरच्या काळामध्ये महायुतीचं सरकार आलं तर हे होईल ते होईल, ज्या योजना आहेत, परंतु याच माळशिरस शहरामधून याच माळशिरस तालुक्यामधून ज्यावेळेस आम्ही गावांचा आढावा घेतो त्यामध्ये असं बोललं जातं की रामभाऊ सातपुते आमच्या या माळशिरस तालुक्यामध्ये किंवा माळशिरस शहरामध्ये गेली 6 ते 7 महिन्यापासून आलेच नाहीत, फिरकलेच नाहीत, फक्त निवडणुकीपुरतीच फिरत आहेत. यावर आपण काय बोलाल? हा बरोबर आहे तुमचं. तालुक्यामधून आमजनतेमधून हा प्रश्न केला जातो, पण माननीय रामभाऊजी सातपुते साहेब हे राष्ट्रीय नेते असल्यागत आहेत. ते त्यांच्यावर जी पक्षाच्या जबाबदारी आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत, ते संघाचे आहेत आणि याच्यामुळं काही पक्षश्रेष्ठीचा भाजपचा जो काही विषय असेल, आज येणाऱ्या समोरच्या विधानसभा असतील, ह्याच्यासाठी त्या कमिटीमध्ये किंवा त्या चर्चेमध्ये एक मोठा शहाचा वाटा त्यांचा असणार आहे. पण हे आम जनतेला सर्वांनाच ते बोलू शकले नसतील, पण आमच्यासारख्याबरोबर त्यांचं कंटिन्यू बोलणं होत होतं, अनेक विषयावरती चर्चा होत होत्या, काय चाललं आहे, कसं चाललं आहे, किंवा ज्या ज्या ठिकाणी अडचणी येत होत्या त्या ठिकाणी ते फोनवरती सोडवत होते. असं त्यांनी तालुका पोरका केला नव्हता किंवा संपर्क सोडून दिले तोडून टाकले नव्हते. त्यांचं लक्ष हे 100% तालुक्यावरती होतं आणि त्या विश्वासावरती ते पुन्हा आलेले आहेत आणि त्यांना आणलं किंवा तुमचीच उमेदवारी इथं व्हावा लागती हे आमचा आग्रह. जे काही माणसं सर्वसामान्य माणूस असेल, ज्यांना कामाचाच माणूस पाहिजे असं वाटत असेल, ज्यांचा त्यांच्यावर 100% विश्वास निर्माण झाला असेल, अशाच माणसाने आग्रह धरला ना की तुम्ही आल्याशिवाय पर्याय नाही, तर माळशिरस तालुका हा पोरका होणार आहे. आणि त्या आग्रहाखातील त्यांनी ते आलेले आहेत आणि 100% ते विजय होणार आहेत. आपण शेवटी आपल्याला एकच प्रश्न मोठे साहेब, आपण माळशिरस तालुक्यातील मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? माळशिरस तालुक्यातील आम जनतेला, नागरिकाला हात जोडून एकच विनंती आहे की सत्याच्या मागं चाला, कामाच्या माणसाच्या पाठीमागं चाला. कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे हे बघू नका. तो तुम्हाला जो सुखदुःखात सामील होईल, तुमच्या हाकेला जो धावून येईल, तुमच्या संकटामध्ये जो धावून येईल आणि दोन्ही चेहऱ्यासमोर पुढं करून आपण त्यात तुलना करा की ह्यात कोणचा माणूस काम करू शकतो आणि कोणचा नाकारू शकतो. ह्याच्यानुसार आपलं जे बहुमूल्य मतदान आहे ते मतपेटीमध्ये टाकताना चांगल्या व्यक्तीला द्यावं, काम करणाऱ्या व्यक्तीला द्यावं आणि सरळ मार्गी व्यक्तीला द्यावं. ही फक्त हात जोडून नम्र विनंती आहे. धन्यवाद. आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला विशेष मुलाखत दिल्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीनं आभारी. धन्यवाद. तर हे होते माळशिरस नगरपंचायतचे माजी नगरसेवक नगरसेवक रणजित मोठे यांनी बऱ्यापैकी आपल्या चॅनलला त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे आणि रामभाऊ सातपुते जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल देखील त्यांनी बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा केला. हे विरोधकाकडून हा स्टंट केला जातो, विरोधकाकडून स्टंटबाजी केली जाते आणि माळशिरस तालुक्यातील जनतेला त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे की कशा पद्धतीने मतदान केलं पाहिजे. मात्र आपण हे करूया की येणाऱ्या 20 तारखेला मतपेटीमध्ये काय पडतंय, या मतदारांना, माळशिरस तालुक्यातील मतदारांना की आमदार कोण हवेत, कसे हवेत, यांनी सांगितल्याप्रमाणे होतंय का आणखीन काय घडतंय ते येणाऱ्या 23 तारखेच्या मतपेटीतून नक्कीच आपल्याला कळणार आहेत. तर तुर्तास आपण इथेच थांबूयाच. कॅमेरामन फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क, माळशिरस. टाइम्स 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.